नमस्कार मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपला धनु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर आजचा विषय आहे हा कालच्याच व्हिडिओच्या संदर्भातला आहे, जो की माझे सासरे 3 तारखेला एक्सपायर झाल्यानंतरचा मी तुम्हाला काल सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांचा मृत्यू झाला, कसा झाला, तो डोळ्यांनी मी अनुभवला आणि त्यांचं सगळं झालं, सगळं मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सांगितलं। आता त्याच्या मागचं एक असं होतं की म्हणजे माझे सासरे आणि सासू हे दोघं एकटेच राहत होते गेली अनेक वर्ष। म्हणजे आज माझ्या लग्नाला समजा एक 35 वर्ष झालेली आहेत। तर साधारण एक मी 32-33 वर्षापासून ते सेपरेट राहत होते, कारण मुलगा त्यांचं काहीच करत नव्हता, बघत नव्हता, काही नव्हता। आणि मुलालाही सर्व्हिस चांगली होती, रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे, चांगलं TC म्हणून काम करतो। परंतु वाईट नादानी किंवा वाईट मार्गाने गेल्यामुळं ते सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर त्यांनी त्यांचा वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। ते घरातनं बाहेर पडले तेव्हापासून सासू म्हणजे एकटेच राहत होते आणि पर्यायाने सगळी जबाबदारी किंवा हे या तिन्ही मुलींवरच होती। तर हे सगळं म्हणजे मी तुम्हाला फक्त एक थोडक्यात मागचं सांगितलं। आणि म्हणजे त्याच्यानंतर मला जसं आठवतं या मागच्या 30-32 वर्षामध्ये की मुलांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही, त्यांना बघितलंही नाही, त्यांना कसे आहेत, काय आहेत, काय कमी जास्ती वगैरे हा कुठलाही प्रकार त्याच्याकडनं झालेला नाही आहे। आणि बऱ्याच अडथळ्यामधून ते शेवटच्या वयातसुद्धा म्हणजे गेलेले आहेत। त्यांना काय अडचणी सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला सगळं डिटेल नाही सांगू शकत, परंतु प्रचंड हालाकीच्या ह्याच्यात त्यांनी स्वतःचं जीवन हे केलेलं आहे। थोडीफार आमची साथ होती त्यांना, परंतु हे पेलत असताना जबाबदाऱ्या हे सगळं त्यांना फार जड जात होतं। तरीसुद्धा मुलांनी कधीही त्यांच्याकडे असं एक आई वडील म्हणून त्यांनी कधी पाहिलं नाही। वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या मुलासाठी वडिलांनी स्वतःचं घर विकलं, तो रणजी ट्रॉफीपर्यंत खेळला, सगळा खर्च केला, त्याला घडवलं, त्याची आवड जी होती क्रिकेटमध्ये ती त्यांनी जोपासून त्याला पुढं त्याला नेण्याकरता स्वतःचं सर्व अर्पण केलं, सगळं विकून त्याला मदत केली जो काही खर्च येत असेल। आणि एवढं करून त्याला रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी, नंतर त्याला रेल्वेमध्ये नोकरी लागली त्या काळात। आणि नोकरी लागल्यानंतर हे सगळं जे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं ते असं नंतर लग्नानंतर घडत गेलं। आणि नंतर मग मुलगा आणि आई वडील वेगळे वेगळे झाले। त्यानंतर मुलांनी कधीही त्यांच्याकडे पाहिलं नाही आहे, सगळं नाही। आता एक TC म्हणून जेव्हा आपण रेल्वेमध्ये काम करतो त्यावेळेस तुम्ही समजून घ्या की आज त्याचा पगार काय असेल, त्याचं हे काय असेल, या सगळ्या गोष्टी अनुभवताना फार जड आहेत, परंतु सांगताना आपल्याला अशा सांगाव्याशा वाटतात। त्याच्यानंतर कधी त्यांनी पाहिलं नाही किंवा बघितलं नाही, परंतु ज्यावेळेस ही परिस्थिती आली की सासऱ्यांचं म्हणजे जायच्या आधी 2 दिवस त्याला म्हणजे दोघा तिघांनी फोनही केले की बाबा शेवटच्या ह्याच्यात आहेत, तर ते एकदा भेटायला ये। एक तर त्याच्याकडे फोन नसल्यामुळं फोन घरच्यांना म्हणजे त्या मिसेसला लावावा लागत होता, आणि त्यांनी अशी उडवाउडवीची उत्तरं दिले की ते इतक्या लवकर जाणार नाहीत, अमुक तमुक, म्हणजे असं रॅशली थोडे बोलले। त्यामुळं थोडंसं मग मी स्वतः जायचं ठरवलं। आणि नेमके डॉक्टरांवरती म्हणून मित्राला सांगितलं की त्याच्याकडे जाऊन त्याला फक्त सांग, कदाचित त्यांचा जीव अडकला असेल, हे असेल, शेवटी किती केलं तरी बाप असतो तो, थोडंफार त्याला मोकळा श्वास तरी मिळेल, या उद्देशाने मित्राला मी सांगितलं की जा तू म्हणून। त्याच्यानंतर मित्र तिथं गेल्यानंतर त्या मित्राने हात जोडून सांगितले की बाबा जा, बाबांची अशी तब्येत हे, तो ठीक आहे येतो म्हटला असं तसं। त्याच्यानंतर साधारण 4-1 तासांनी ते सगळे आल्यानंतर मग ते थोडंसं रडणं वगैरे हे ते जरा थोडंसं, आता ते कितपत खरं होतं खोटं होतं हे नाही सांगू शकत, परंतु ठीक आहे मुलगा म्हणून त्यालाही वाईट वाटलं असेल, पण ते झालं। पण त्या क्षणापर्यंत परिस्थिती तशीच होती जशी आधी होती। मात्र दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस वडील गेले
वडील गेल्यानंतर सुद्धा एक तर त्यावेळेस असं ठरलं होतं की बाबांचं जर उद्या काही झालं तर या सगळ्या मुली त्यांचं क्रियाकर्म करणार आणि या मात्र ह्या तिघी बहिणी ठाम होत्या. परंतु मी थोडी एक बाजू धरून नको म्हटलं, जाऊ दे मुलगा आहे तर कशाला हे करता, समजून सांगून ते शेवटी मुलाच्या हातनं सगळं त्यांनी जे करायचं ठरलं, सगळं क्रियाक्रम जे काय असेल ते ते सगळं म्हणजे त्या दिवसापासून त्याचं सगळं ते सुरू झालं आणि मुलाच्या हातनं ते. आणि हे गोष्टी मी त्यांना क्लिअर सांगितलं की असं असं होणार होतं, परंतु तू आलायस आता तर एक मुलगा आहे नात्याने तुझ्या हातनं सगळं होऊ दे, तुझ्या हातनं पाणी पाच वगैरे सगळ्या गोष्टी ठरल्या. आणि तसं केलं सुद्धा. सुरुवातही झाली त्याची, म्हणजे पहिल्या दिवसाचं क्रियाक्रम जे असतं अमरधाममध्ये त्यावेळेस तो आला. परंतु त्या दिवशी संध्याकाळी मुलगा, सून आणि मुलं जे होते ते दोन, ते संध्याकाळी परत त्यांच्या घरी राहायला गेले. हे काही मला काही पटलं नव्हतं, परंतु त्यांनी त्या गोष्टीचा एक भाव केला की घरी जायला पाहिजे, पाणी येतं, असं येतं, हे येतं, ते येतं. शेवटी आपण कुणाला थांबवू शकत नाही. आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा तुला 10 दिवस आता इथं राहावं लागेल, हे लागेल. हो म्हटले, परंतु ते निघून गेले घरी संध्याकाळीच. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचं येणं, हे असं 10 दिवस त्यांचं येणं जाणं हे करत होतं. 10वा, 11वा, 12वा, 13वा आणि 14वा आमच्यामध्ये म्हणजे सलग 5 दिवस क्रियाक्रमचे असतात. जे पहिले 2 दिवस 10वा 11वा अमरधाममध्येच असतो, घाटावर असतो तिथं. आणि बाकीचे 2, 13वा आणि 14वा हे घरी असतात. आणि म्हणजे ब्राह्मण भोजन असतं, नंतर सगळे पाहुणे रावळे खांदा देणारे आहेत, सगळं तुमच्यामध्ये असतं तसंच आमच्यामध्ये असतं हिंदू रीतीप्रमाणे. त्या पद्धतीने सगळं केलं. परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांना म्हणजे असं वाटलं नाही. कारण एकतर मी सुरुवातीला मागच्या कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की पूर्ण जबाबदारी तिघी बहिणींनी घेतली होती. पर्यायाने थोडी जबाबदारी माझ्यावर पण आली होती आणि मी पुढं पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी सगळं बघेन, काळजी करू नका हे ते. परंतु त्यांच्यापर्यंत त्यांनी थोडे दोघे मेव्हणींनी मला त्यांच्या ताकदीप्रमाणे ऐपतेवरून पैसे दिले मला. आणि आम्ही ते सगळं मिळून ते क्रियाकर्म केलं. पण एक मुलगा म्हणून किंवा एक सून म्हणून किंवा त्यांचं एक कर्तव्य होतं की शेवटी आईवडिलांचं जेव्हा आपल्याला पुण्य मिळतं ते तुमच्यासाठीच लाभदायक असतं. त्यांना जर आपण शांती दिली तर तुम्हाला तुमच्या घराण्याला किंवा तुमच्या घराला, तुमच्या मागच्या पिढीला त्याची शांती मिळत असते, त्याचा आशीर्वाद मिळत असतात. परंतु कुठलाही असं एक मुलगा म्हणून असं म्हटलं नाही कुणालाच की बाबा ह्याचं काय खर्च येतो का, काय येतो, किती झाला, काय झाला, काडीनी शब्दाने विचारलं नाही, काही नाही. अगदी म्हणजे रोज पाहुण्यासारखे यायचे आणि पाहुण्यासारखे संध्याकाळी घरी झोपायला जायचे. मला या गोष्टीचं एक खरंच हे वाटतं की आजकालच्या जमान्यामध्ये अशी मुलं जन्माला येतात आणि असे असतात. ह्याचं मला एक म्हणजे हा पहिलाच अनुभव असेल की मी आजपर्यंत कधी असं ऐकलं नाही किंवा मी असं पाहिलं नाही आहे. परंतु सुशिक्षित घराण्यातले मुलंसुद्धा आजकाल अशा गोष्टीकडं म्हणजे पाहतात आणि त्या गोष्टी तशा करतात. याचं मला खरोखर म्हणजे हे वाटतं की इतर समाजामध्ये किंवा असं मी कुठेही आजपर्यंत ऐकलेलं नाही की बाबा असं कुठं घडलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. जसे माझे वडील तसं तिचे वडील होते, त्या आम्ही सगळ्यांनी मनापासून सगळं केलं आणि अगदी यथासच्च सगळं चांगलं झालं. आणि त्यांना ठीक आहे, आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळतील, त्यांना मोक्ष मिळावा हीच अपेक्षा असते. परंतु मित्रांनो, सांगायचं एक असं हे आहे की आजकाल मुलं एवढे निष्ठुर होतात कसे. म्हणजे मला माझ्या घरचा अनुभव आहे. आज माझ्या म्हणजे आई, माझ्याकडे सुद्धा आई वयस्कर आहे, आज 86 वय तिचं. परंतु म्हणजे आज मी तिकडेच म्हणत नाही, पण माझ्या घरात सुद्धा असंच आहे की माझा सक्का भाऊ असून माझ्या आईला 3-3, 4-4 महिने भेटायला येत नाही आहे. म्हणजे हे काही नवीन नाही आहे माझ्याकरता. परंतु शेवटच्या क्षणाला जेव्हा अशी वागणूक जर मुलाकडनं आईवडिलांना मिळत असेल तर त्या मुलाचा जन्म देऊन उपयोग काय आहे, ह्याचं मला फार मोठं हे वाटतं. आणि काय काय म्हणजे एवढे निष्ठुर का होतात मुलं, कशासाठी होतात, काय म्हणजे मला आजही त्याचं कोडं सुटत नाही आहे की आईवडिलांनी ठीक आहे काय चुका केल्या असतील किंवा काही तुम्हाला घडवण्यात चुकले असतील किंवा संस्कारामध्ये चुकले असतील, परंतु एक रक्ताचं नातं, माया, प्रेम जे असतं ते कुठेतरी आपल्याला माणसाला माणूस जवळ करून घेत असतं. पण ती सुद्धा तुमच्यात जर शिल्लक नसेल तर तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. सांगायचं कारण एवढंच आहे मित्रांनो की हा मी जे तुम्हाला सांगतोय याचं मला म्हणजे खरोखर वाईट वाटलं खूप या गोष्टीचं की या आत्ताच्या या जमान्यामध्ये जिथं
आपण नवीन पिढी तयार होत असताना स्मार्ट पिढी म्हणतो, टेक्नॉलॉजी नवीन आली आहे, मुलं त्या ह्याच्यात चांगले हे करतायत, हुशार झालेले आहेत खूप. परंतु या हुशारीच्या पुढे जरी माणुसकी हा प्रकार जर आजकाल मुलांना राहत नसेल, शेवटी तेही कुणाच तरी आईवडील असतात, बाप असतो, आई असते, तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार केलेले असतात, ते त्यांना तुम्ही घडवत असतात. उद्या आपल्या बाबतीत असं काही घडलं तर तुम्हाला कसं वाटेल याची जराही कुठला विचार न करता तुम्ही असं वागू कसं शकता, हेच मला आजकाल समजत नाही आहे. आणि तुम्हाला हे पटतं का बघा, कारण सांगण्याचं म्हणजे मला सांगण्याचं कारणच असं होतं की जे अनुभवलं, जे मला पटलं नाही ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करतो. आणि म्हणजे माणसाचं मरण काय असतं हे स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे मी, की त्याचा शेवटचा श्वास जाईपर्यंत त्याच्या वेदना, त्याची कळ, म्हणजे जरी त्याच्या मनामध्ये आतून काही वाटत असेल किंवा त्यांना सांगायचं असेल तरी सांगता येत नसतं, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसतं, बोलू शकत नसतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ते पाहू शकत नाही. आणि एवढं असताना सुद्धा म्हणजे स्वतःच्या पोटचा गोळा असा वागू कसा शकतो हे मला अजूनही उमगत नाही किंवा समजत नाही आहे तरी. आणि त्या सगळ्या कारण कसं असतं, शेवटी आपलं एक जन्मापासूनचं नातं असतं ते म्हणजे बाळ जन्माला आले की पहिलं आईला जास्त माया लागते आईची, किंवा मग आईला मुलाची लागते किंवा मुलीची लागते. हे नातं शेवटपर्यंत का टिकत नाही किंवा कशामुळं टिकत नाही, हा म्हणजे संशोधनाचाच भाग झालेला आहे आता, असंच वाटायला लागलं. आता मी सुद्धा म्हणजे अनुभवतोय, नवीनच प्रकार मला थोडासा हे झाला. आणि हा माझ्या जवळचा असल्यामुळं मला सुद्धा ते फार वाईट वाटलं. आणि मी तुम्हाला ते सांगावं, थोडंसं मन मोकळं करावं आणि तुमच्याशी 4 गोष्टी सांगून शेअर कराव्या, हाच याचा मागचा उद्देश होता, बाकी काही नाही आहे. तर असेच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण काही आहेत गोष्टी सांगेन. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. शुभरात्री.